कपिले, ज्याला ज्या रूपात देव हवा असतो त्या रूपात तो मिळतो. देवाच्या रूपाला मर्यादा नाहीये, मर्यादा आपल्या विचारांना आहेत. पण स्वामी, त्या हरिप्रियालाही हा नियम लागू आहे ना? नाही, गुरु रूपात तुम्ही तिला मिळालात तरीही तिचं समाधान होत नाहीये का बरं? मनुष्य आणि भगवंत यांच्यामधला दुवा गुरु असतो. म्हणून तो म्हणलंय, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ईश्वरच आपल्याला एका रूपापासून दुसऱ्या रूपापर्यंत पोहोचवत असतो. रूप बदलतं पण सत्य एकच असतं. कपिले, हरिप्रिया ही काय पहिली नाहीये. यापूर्वीही अनेक भक्तांनी देवाला वेगवेगळ्या रूपात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोणाला पती म्हणून, कोणाला पुत्र म्हणून, तर कोणाला कन्या म्हणून. आणि देवानी त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्या त्या रूपात त्यांना देव भेटलाय. देव हा पती म्हणून मिळावा ही जरा इच्छा मला विचित्रच वाटते बाई. देव कोणत्या रूपात हवा हे महत्वाचं नाहीये, देव हवा हे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी ही भावना तुमच्या मनात जन्म घेते त्याच वेळेस देव तुमचा झालेला असतो. पण स्वामी, ते कसं काय? कपिल, एक काम कर, तू विठ्ठलाचं चित्र रेखाट. सुंदरे, तू विठ्ठलाची मूर्ती साकार कर. हो स्वामी देवा. आणि गया आणि कविराज, तुम्ही दोघं दहीभात बनवून आणा. हो स्वामी. भक्ती वेगवेगळ्या रूपात व्यक्त होते पण ध्येय एकच असतं. आमच्या हरिप्रियाची इच्छा भगवंताच्या इच्छेशी जुळत असली तरी तिचं चित्र तसंच जुळेल असं नाही. देव इच्छा पूर्ण करतो पण आपल्या पद्धतीने. जिथे आपण अपेक्षा ठेवतो तिथे तो अनुभव येतो. आई, आई तुला लागलं? मला बोलले तुला लागलं करू. सोळा बाळा, कुठे होतास तू? बाळा, किती घाबरले होते मी. कुठे होतास बाळा? विहिरी जवळ होते, माशांना बाहेर काढायला चाललेले. हेच ना, असं काहीतरी डोक्यात घेतो म्हणूनच भीती वाटते. कधी काय करेल सांगता येत नाही. तू त्याला सुखरूप घेऊन आलीस, तुझं ऋण माझ्याकडून फेडणार नाही. असं काहीच नाहीये. आपण सगळे स्वामींचे भक्त आहे. स्वामींनीच एकमेकांच्या मदतीला पाठवलंय. तुम्ही माझे नाही, स्वामींचे आभार माना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं मला माहित नाही, पण तू आमच्यासाठी धावून आलीस. मी तुझेच आभार मानेन. स्वामी म्हणतात, जिथे देव असतो तिथे देवासारखी माणसं भेटतात. मी तुमच्या उपयोगी आली याचा मला आनंद आहे. बघा, आईला किती काळजी वाटते. असं करत जाऊ नका. मला बाहेर जायचं असतं आणि आईचे गुडघे दुखतात, तू येऊ नाही शकत म्हणून मी न सांगता जातो. हो, पण एकटे जात जाऊ नका. चला, येते. मग कोण येणार माझ्यासोबत? तू येशील माझ्यासोबत कायम कायम कायम.
अरे सावळ्या, बाळा ती कशी येणार तुझ्या बरोबर कायम? जेव्हा मला शक्य असेल ना तेव्हा मी येईन. तुम्ही मला बोलवा. सावळ्या, हिने एवढं केलं ना तुझ्यासाठी, मग गट्टी करणार तिच्याशी? नाही, मी तिच्याशी कट्टी आहे. तिने मला मासे काढू दिले नाही. माझ्या नंतर याचं कसं होणार काही कळत नाही. हेच रूप, हे संकेत. ज्याला वरायचंय तो समोरच आहे पण ओळखता येत नाही, आणि ओळख पटली तरी पटपट घेता येत नाही. हीच तर गंमत आहे मनुष्याची. सुख हातात असतं पण मिळालंय हे उमगायला वेळ लागतो. कसं आहे, देव समोर वाचतो पण मन तयार नसेल तर दर्शनही व्यर्थ करतं. स्वामी, दही भात तयार आहे. स्वामी, माझंही चित्र काढून तयार आहे. स्वामी देवा, ही बघा विठ्ठलाची मूर्ती. वा, सुंदर. कपिले, मला सांग, हे चित्र कधी आकाराला आलं? चित्र रेखाटलं तेव्हा. आणि सुंदरे, तुझी मूर्ती कशी साकार झाली? मी जेव्हा ती घडवली तेव्हा. आणि गया, या दहीभाताचं काय? स्वामी, शिजवल्यानंतर. इथेच तर गल्लत होतीये. कपिले, हे चित्र कधी आकाराला आलं? ज्या वेळेस तुमच्या मनात चित्र काढायची इच्छा निर्माण झाली. आधी मनात तयार झालं आणि मग कागदावर उतरलं. सुंदरा, तुझ्याही बाबतीत तेच. मूर्ती आधी तुझ्या मनात साकारली, तुझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि मगच मातीने तिचा आकार घेतला. आणि गया, तू आधी मनात नैवेद्याचं रूप तयार केलंस आणि मगच भात शिजवलास ना? हो स्वामी. तर एकूण काय, ज्या क्षणी तुमच्या मनात भाव निर्माण होतो त्या क्षणी तो आकार यायला सुरुवात करतो. ज्या क्षणी तुम्ही देव मिळवायची इच्छा करता त्या क्षणी देव तुमचा झालेला असतो. फक्त जाणीव उशिरा होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देव मिळवणं म्हणजे बाहेर शोधणं नाही, त्या अंतर्मनात तो शोधायचा असतो. आणि ह्या प्रक्रियेत तुम्ही डळमळलात तर भाव बदलतो. इच्छा बदलली तर ही प्रक्रिया अर्ध्यावरच थांबते. अन्यथा देव तुमचा झालेलाच असतो. स्वामी देवा, हा विषय हरिप्रियावरून सुरू झाला, मग हा नियम तिलाही लागू आहे का? हरिप्रियाच्या बाबतीत तिचा विवाह विठ्ठलाशी झाल्यातच जमाय. पुरी आहे ती केवळ प्रक्रिया, ती ठरी आहे, ती अटळ आहे. पण तिथपर्यंतचा प्रवास हीच खरी परीक्षा आहे. ही प्रक्रिया सोपी नाही. अनंत अडथळे येणार. तुझा संयम, तुझी श्रद्धा, तुझी इच्छाशक्ती आणि श्रद्धेची परीक्षा पाहणारी आहे. देव मिळवायचाच असेल तर मन, बुद्धी आणि अहंकार या तिघांनाही हरवावं लागतं. शिवशंकर शंभो. केशव, काय हे
हरिप्रियाचे दागिने असे तू परस्पर विकायला नेले? तुला एकदाही असं वाटलं नाही की तिला विचारावं म्हणून? पण काही उपयोग झाला का त्याचा? हा, स्वामींनी विकूच दिले नाही ना ते? अरे जिथे श्रद्धा असते तिथे अन्यायाला जागा नसते. कसला अन्याय आई? तुम्ही त्यांनाच बोलला का किती पुण्याचं काम करतायत ते? अरे आता तरी समजून घ्या आणि शहाणे व्हा. नाही, मी हे दागिने मोडणारच आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. अरे पण केशव, केशव, रमा, ती पेटी हलकी का वाटते? रमा अगं तू तरी समजव त्याला. रमा, रमा पेटी रिकामी आहे. श्री स्वामी समर्थ. अहो कसं शक्य आहे? दागिने तर त्यातच होते ना? समजलं का आता? हा, अरे जे स्वामींचं आहे ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. देवाच्या भक्तीवरती जर हात घातला ना तर हात रिकामाच राहतो. हे सगळं काय काय होतंय? अहो तुम्हाला ना भास झाला असेल मगाच्या प्रसंगामुळे. अरे जे ज्याचं नाही ते त्याला कधीच मिळत नाही आणि जे खरंच आपलं आहे ते आपल्यापासून कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. अहो द्या ती पेटी, मी बघते. ठीक आहे. अहो हे काय, दागिने तर आहेत यातच. तुम्हाला काहीतरी भास झाला असावा. रमा, अगं भास मला नाही, तू लावतोय. कुठे आहेत दागिने? अगं रिकामी आहे पेटी. अहो आत्ताच तर होते, हे कसं शक्य आहे? हे सगळं आहे ना ते स्वामी करताय. स्वामींचा खेळ आहे सगळा. खेळ नाही, हा इशारा आहे. अरे हे दागिने हरिप्रियाने तिच्या विठ्ठलासाठी बनवले. त्यांना हात नका लावू रे. अरे देवाच्या भक्तीवरती जो हक्क गाजवतो ना देव त्याला थांबवतो. आणि स्वामी स्वामी त्यांचं रक्षण करतात. अरे आता तरी समजून घ्या आणि स्वामी जे करतायत त्यांना करू द्या. बस कर आई. अगं तुझ्या मुलीसाठी इतकं चांगलं स्थळ शोधून आणलं आणि तू तू आमचं समर्थन करायचं सोडून त्या स्वामींचं समर्थन करतेस. अगं देवाशी लग्न. अगं गावभर आपली थट्टा सुरू आहे, लोक हसतायत, मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला असं बोलतायत आणि याचाच परिणाम तो अधिकारी सुद्धा निघून जाईल. आणि मग राहील तुमची मुलगी बिन लग्नाची आयुष्यभर. मग करत बसा स्वामी स्वामी. स्वामी असं होऊ देणार नाहीत. स्वामी स्वामी स्वामी, बस झाला. ते स्वामी तुझ्या फाजील स्वप्नांना बळ देत आहेत. त्या विठ्ठलाबद्दल काही बनवत आहेत तुझ्या डोक्यात. रमा, आजपासून हिचं स्वामींकडे जाणं आणि भेटणं बंद. हो केशव दादा, विठ्ठल माझा श्वास आहे. रमा, ही स्वामींना भेटायला जाणार नाही याची जबाबदारी तुझी. हो, तुम्ही किती जरी अडवलं ना तरी स्वामी मला भेटायला येते. बघतेच कसं भेटतेस ती. अशक्य आहे ते, अशक्य. अशक्य, अशक्य ही शक्य. करतील स्वा. दरवाजे बंद केले म्हणून मार्ग संपत नाहीत आणि जिथे भक्ती असते तिथे भेटीचे मार्ग आपोआप निर्माण होतात. देहाला अडवता येतं, आत्म्याला नाही. ज्याची ओढ खरी त्याच्यापर्यंत आम्ही स्वतः जाऊन पोहोचतो किंवा शंकर शंभो. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
स्वामी चल ग वेगाने, भावाच्या विरोधात जातेस काय? विठ्ठल हीच शिक्षा आहे तुझी. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल. ही तर फक्त सुरुवात आहे. विठ्ठलाशी लग्न करण्याचा हट्ट जर सोडला नाहीस ना, तर याहून भयंकर शिक्षा मिळेल. वहिनी माझी तयारी आहे, पण मी हा विचार सोडणार नाही. वहिनी, जिथे श्रद्धा ठाम असते ना, तिथे वेदनाही नम्र होतात. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला. ए, इथे काय आराम करायला आलेस? ती लाकडं गोळा कर आणि चल पुढं. ऐक, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल. ए, चल लवकर. हरी विठ्ठल. अगं चल. पांडुरंगा, अरे पायाला ठेस लागली, समजा पाणी सांडून गेलं की रे. अहो काय करताय तुम्ही? हे कळतंय का तुम्हाला? पाणी कसं सांडवलं? बाळा, जे काही घडतं ते स्वामींच्या इच्छेनेच घडतं. कदाचित त्यांचीच इच्छा असेल हिच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून मला ठेस लागली आणि पाणी सांडलं. बालिके, जिथे भक्ती असते तिथे कृपा वाहते. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता तुझ्या पायाला चटके बसणार नाही आणि उन्हाचा पण त्रास होणार नाही. स्वामी योग्य त्या वेळेला योग्य त्या माणसाची काळजी घेतात. बाळा, हा अंडा सावळ्याकडे नेऊन देशील का? त्यांच्या घरात प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि तुला तर माहितीये यशोदाचे पाय दुखतात, कंबर दुखते. हो, जाते. ए, कुठं निघालीस? घरातली कामं आधी. रमावहिनी, आधी माणुसकी येते. तणाव खूप जास्त गरज आहे. जिथे करुणा असते ना, तिथे देव स्वतः मार्ग दाखवतो. बाळा, जा तू, स्वामी बघतील. जा. श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. कमालच झाली. ऊन पण लागत नाहीये आणि पायाला चटके पण बसत नाहीयेत. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
डोक्यावर छत्री आहे, पायात पायतानही आहे, तरीही ऊन आणि पायाला चटके का लागतात? स्वामींची इच्छा. ज्याच्यावर कृपा करायची त्याच्यावर ते कृपा करतात आणि ज्यांना अद्दल घडवायची त्यांना अद्दलही घडवतात. पांडुरंग हरी. हरिप्रिया, तुझं सावळ्याला भेटणं गरजेचं आहे. जितकी भेटशील तितकी ओढ वाढेल आणि तितकाच त्याच्यातला विठ्ठल तुला जाणार. बाळादेव शोधायचा नसतो, तो ओळखायचा असतो. फक्त तुझ्या विरोधकांपासून सावध राहा.